प्रिय मराठी मतदार बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. जय महाराष्ट्र. आजचा हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना समर्पित करतो आहे. लक्षात आहे ना, परवा 15 तारखेला 15 जानेवारीला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला मतदान करायचं आहे. माझी कळकळीची विनंती आहे सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना की शक्यतो तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या सुट्ट्या कॅन्सल करून, तुमच्या कामाचं ॲडजस्टमेंट करून पण तुम्ही जरूर मतदान करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान टाळू नका, ही माझ्या आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही मतदानाला जाणार आहात त्यावेळेला काही निश्चय तुमच्या उराशी आहे. काही तुम्हाला आठवते मागच्या 2-3 वर्षामधल्या गोष्टी आठवत आहेत की नाही? आठवत नसतील तर मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मदतीनं एकनाथ शिंदेंनी आपला शिवसेना हा हक्काचा पक्ष फोडला. मुंबईकरांचा हक्काचा पक्ष, अडीअडचणीला धावून येणारा, शाखेशाखेतून मदतीला येणारे शिवसैनिक, त्यांचा असलेला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना हा 4 अक्षरी अंगार असलेला पक्ष एकनाथ शिंदेंनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वांच्या मदतीने फोडला. त्यांनी आपला पक्ष पळवून नेला, त्यांनी आपलं चिन्ह पळवून नेलं. इतकंच काय, त्यांनी आपल्या बाळासाहेबांचा फोटो देखील चोरून नेला. आठवतंय ना, 50 खोके एकदम ओके. एका आमदाराला 50 करोड म्हणजे तब्बल 2000 करोड रुपये यांनी उभे केले. आणि आताही आपण ज्या ज्या निवडणुकांच्या बातम्या गावखेड्यातल्या ऐकतोय त्या ठिकाणी काय होतोय? सर्व ठिकाणी पैशाचा पाऊस केला जातो. कामं दिसत नाहीत पण पैसा बोलतो. लाडकी बहीण या योजनेमधून ऐन वेळेला अकाउंटमध्ये टाकले गेलेला पैसा असेल, प्रत्यक्षात मतदाराला दिला जाणारा पैसा असेल, किंवा त्याला दिली गेलेली इतर आमिष असतील, पण आपण या सगळ्याला बोलणार आहोत का? आपण मुंबईकर आहोत. कठीणात कठीण परिस्थितीमध्ये देखील आपण मुंबईकर कधी हार मानत नाही. बंधू भगिनींनो, मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे, मतदानाला जाण्यापूर्वी हा संपूर्ण प्रसंग आठवा. आपला पक्ष ज्या पद्धतीने यांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला ते आठवा. आपल्या मुंबईतले, महाराष्ट्रातले उद्योगधंदे, व्यापार, डायमंड मार्केट, कितीतरी कंपन्या ज्या यांनी इथून गुजरातमध्ये नेल्या त्या आठवा. आणि त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये जे काही खरोखर म्हणजे आपल्यावरती देवाची कृपा होती की काय कोण जाणे, की ऐन कोरोनाच्या काळामध्ये उद्धव साहेबांसारखं कुटुंब प्रमुख, सालच वत्सल असं अतिशय जबरदस्त नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून आपल्याला लाभलं. आठवा कोरोना काळात त्यांनी आपली घेतलेली काळजी, एक पालक म्हणून, एक वडील म्हणून. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आपण सगळे मराठी आहोत. आज नेहमीच म्हणजे महाराष्ट्राने देशाला दिशा दिलेली आहे. महाराष्ट्राविना राष्ट्र गाढा न चाले असे सेनापती बापट म्हणत होते. ते याचसाठी आज आपल्याला या सह्याद्रीला, हिमालयाला दिशा द्यायची आहे, आपल्याला दिल्लीला दिशा द्यायची आहे आणि देशाला दिशा देण्याचं कार्य या मुंबईमधून व्हावं अशी आपल्या मुंबईकरांची इच्छा असली पाहिजे. ती आहेच. आणि त्यामुळे माझी कळकळीची विनंती आपल्याला की या सगळ्या गोष्टींना आठवा. मराठी जन हो, एकत्र या. एकत्र येऊन ठाकरे बंधूंच्या मागे, या ठाकरे बँडच्या मागे एक दिलाने, नेकीने साथ द्या. आणि येणाऱ्या या 15 जानेवारीला ज्या ज्या ठिकाणी म्हणून आपल्या या युतीचे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ज्यांचे चिन्ह आहे मशाल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यांचं चिन्ह आहे इंजिन, आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ज्यांचे चिन्ह आहे तुतारी, या तीनही पक्षांचे उमेदवार ज्या ठिकाणी आहेत त्या उमेदवारांना भरभरून मतदान करा आणि मुंबई वाचवा. मुंबई वाचली तर महाराष्ट्र वाचेल आणि महाराष्ट्र वाचला तर तो आपल्या देशाला योग्य आणि न्यायपूर्ण दिशा देऊ शकेल. पुनश्च एकदा तुम्हा सगळ्या मतदार बंधू भगिनींना, माझ्या सर्व मराठी बांधवांना नम्र आवाहन करतो की 15 जानेवारीला आवर्जून मतदान करा. एकामेकाला, घरच्यांना कळवा, नातेवाईकांना कळवा, तुमच्या मित्रमंडळींना कळवा, पण 15 जानेवारीला मतदानाचा हक्क बजवा. आपली एक गठ्ठा मतं, एकत्रित मतं ठाकरे कुटुंबाच्या मागे उभे राहू देत. आणि बाळासाहेबांना आपण जे वचन दिलं होतं की त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आपण सांभाळणार आहोत, त्यांना साथसोबत करणार आहोत, ती साथसोबत करण्यासाठी सिद्ध व्हा. मतदान करा आणि आपल्या ठाकरे ब्रँडला विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.